नमस्कार, मी पंकज महाडिक SSM न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कौल जनतेचा आढावा विधानसभेचा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण आमनापूरमध्ये आलो आहे। या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। मतदारसंघात कोण आमदार होईल, आत्तापर्यंत काय विकास कामं झाली आणि इथून पुढच्या काळात लोकांच्या काय अडचणी आहेत याच आपण आज जाणून घेणार आहोत। चला तर। नमस्कार। नमस्कार। काय वाटते मतदारसंघात? मतदारसंघात काँग्रेसचं वार आहे आणि विश्वजित कदम पुन्हा आमदार होतील? दुसऱ्यांदा नव्हे तिसऱ्यांदा होणार। विकास कामं केलेत काय? भरपूर। काय तुमच्या भागातली काय सांगा? नदीचा पूल झाला, हे रस्ते झालं, हायवे, बरीचशीच कामं केलीत। कोण आमदार होईल मतदारसंघात? हा आमदार आता दोघांची बी चुरत जोरात आहे। कोणतरी एक जण येणार त्यातला। दोघांची कुस्ती आहे। कुस्तीत एक पटणार, एक येणार। ज्याची ताकद जास्त तो येणार। नमस्कार। नमस्ते। मतदारसंघात काय वाटते? मतदारसंघात आमचा भाऊ अंकुश आबा शिव वंचित बहुजन आघाडीकडनं उभे आहेत आणि त्यांचं तालुक्यावर जिल्ह्यावर काम अतिशय चांगल्या प्रमाणात आहे। त्यामुळं त्यासनी निवडून द्यावं अशी इच्छा आहे आमची। त्यांची काय कामं सांगाल या भागात? त्यांची कामं म्हणजे सर्वसामान्यांसाठी झटणारा माणूस, म्हणजे गोरगरिबांचे आपले प्रश्न सोडवणारा माणूस तालुक्या या ठिकाणी सोडवतो आणि चांगल्या प्रकारे काम करतो तो। आता विद्यमान आमदार आहेत किंवा त्यांच्या विरोधात महायुतीकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देखील उभा आहेत, तर त्या दोघांच्या माध्यमातून इथं कामं झालीत का किंवा तुम्हाला ते उमेदवार का नको? कामं झालीत पण अशी म्हणावी अशी काही कामं होत नाही। ती गावात बैल तर राजकारण उलटं सुलटंही होतं काय, म्हणजे जे कामं करते ते महापुराच्या टायमाला जे हे केलं ते लोकांची तोंड बघून त्यांनी कामं केलेली आहेत, म्हणजे असं कामे होत नाही म्हणावं असं। त्यामुळे परिवर्तन पाहिजे। परिवर्तन हे पाहिजे। आता तुम्ही म्हणताय तुमचा उमेदवार निवडून आला पाहिजे, तर निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून काय तुमच्या अपेक्षा असतील? बदल करणार तुम्ही? हाही लोकांचे प्रश्न काय असतील ते सगळं मार्गी लागणार। रस्ते म्हणा, इकडं तिकडं, म्हणजे गटारी, स्वच्छता, ही सगळी कामं करणार। नमस्कार। मतदारसंघात काय वाटते? या मतदारसंघात काँग्रेसचं खूप मजबूत काम आहे, त्यामुळं विश्वजित कदमच आमदार होतील असं वाटतं। काय कामं सांगाल? शैक्षणिक क्षेत्रात ॲडमिशनपासून दवाखान्यापर्यंत, सामाजिक क्षेत्रात रस्ते सुरक्षा, लेक वाचवा अभियान असेल, कुठल्याही प्रकारच्या कामात विश्वजित कदम अग्रेसर आहेत। महापूर असेल, कोविड असेल, त्यावेळी स्वतः ते वैयक्तिक जातीनं लक्ष ठेवून होते, इथं उपस्थित होते आणि प्रत्येक गोष्टीला विश्वजित कदम इथं हजर असतात। महापुरात काय मदत केली? महापुरात खरं तर आमच्या गावात जवळजवळ 60 ते 70 लोक या ग्राम सचिवालयात अडकलेले होते। त्यावेळेला सगळ्यात आधी NDRFच्या बोटी पाठवून त्या लोकांना रेस्क्यू करायचं काम बाळासाहेबांनी केलं। भिलवडीसारख्या गावात ते पूर्ण वेळ शेवटचा माणूस बाहेर पडेपर्यंत आम्ही स्वतः बघितलं, ते ऑपरेशनमध्ये त्या सहभागी होते। अनेक वेळा महापूर येऊन गेल्यानंतर नंतरची घाण असते गावात, त्यामुळे रोगराई बऱ्याचदा पसरते, पण भारतीय विद्यापीठाच्या टीमनं अक्षरशः गाव आपण घर लक्क करतो तसं केलं, म्हणजे आम्ही स्वतःसुद्धा करणार नाही इतकं काम त्या भारतीय विद्यापीठाच्या टीमनं केलं। त्यामुळं लोकांचा कल हा काँग्रेसच्या बाजूने, म्हणजे बाळासाहेबांच्या बाजूने जास्त आहे। लाडकी बहीण योजनेचा काय परिणाम होईल? फार मोठा परिणाम होणार नाही, कारण स्त्रियांना समजतं आहे काय चाललं आहे, कुठले पैसे कसे दिले जात आहेत हे कळत असल्यामुळं तेवढा परिणाम होईल असं वाटत नाही, पण काही अंशी होईल नक्की। राज्यात कुणाच सरकार येईल? राज्यात निश्चित महाविकास आघाडीचं सरकार येईल। महायुती का नको? महायुतीचे अनेक निर्णय चुकलेत, म्हणजे जसं अनेक रोजगार, अनेक उद्योग हे राज्याच्या बाहेर गेले, म्हणजे टाटा एअरबस सारखा प्रकल्प असेल, वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प असेल, अनेक मोठे उद्योग, ड्रग पार्क असेल, बल्क ड्रग पार्क, असे अनेक उद्योग राज्याच्या बाहेर गेल्यामुळं इथल्या तरुणांना रोजगार नाही मिळाला, त्यामुळं महायुती नको। बदल पाहिजे राज्यात? निश्चित बदल पाहिजे सर। निवडून येणाऱ्या आमदारांकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? अजून काय केलं? निवडून येणाऱ्या आमदारांनी वैयक्तिक योजनांमध्ये लक्ष देण्यापेक्षा या राज्यात रोजगार कसा वाढेल आणि उत्पन्न लोकांचं कसं वाढेल यावर लक्ष दिलं पाहिजे। वैयक्तिक फायद्यापेक्षा ती महत्त्वाचं आहे। महापुरात कुणाच्या माध्यमातून इथं मदत झाली? महापुरात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते,
त्यांनी तात्काळ मदत 95-100 घरपडीला आणि 10,000 रुपये अनुदान कुटुंबाला ताबडतोब जाहीर केलं आणि त्याची अंमलबजावणी केली. आणि ब्रह्मणासारख्या आमच्या शेजारच्या गावात ज्यावेळेला महापुरामध्ये बोट उलटली त्यावेळेला तिथं यांत्रिक बोटीची आवश्यकता असताना हे स्थानिक आमदार फोटोशूटमध्ये मग्न झालेले होते आणि त्या ठिकाणी अशी दुर्घटना घडली आणि त्यांना म्हणावी अशी त्यांनी मदत काहीच केलेली नाही. त्यावेळेलासुद्धा देवेंद्र फडणवीसने एकदम 5 लाख रुपये मदत त्या मृत व्यक्तीस जाहीर केली आणि त्याची अंमलबजावणी केली आणि त्यांना त्या स्वरूपात मदत मिळवलेली आहे. तरी या स्थानिक आमदारांनी तसं काहीच काम केलेलं नसल्यामुळं सर्व जनता येथील नाराज आहे त्यांच्यावर. त्यामुळे यावेळेला या ठिकाणी संग्राम देशमुखच विजयी होतील. नमस्कार. मतदारसंघात कुणाची हवा आहे काय वाटतं? बाळासाहेब पुन्हा आमदार होतील 100%. त्यांच्या माध्यमातून कामं झालीत काही? हो, शैक्षणिक, महापूर आणि दवाखाने. महापुराचा तुमचा म्हणजे वारंवार प्रश्न उद्भवतोय, त्या काळात म्हणजे कुणी मदत केली काय? 100% बाळासाहेबांनी केली. तर आपल्या औदंबर हे बोट बिडी दिल्या सगळीकडे. राज्यात कुणा सरकार आहे? आपला महाविकासाकडे. लाडकी बहीण योजनेचं इथं काय वाटतंय? नाही. 100% नाही होणार. नमस्कार. नमस्ते. मतदारसंघात काय वाटतंय? विश्वजित कदम. काय काय कामं केली? कामं त्याने भरपूर केलेली आहेत. त्यांच्या वडिलापासून ते आजपर्यंत त्यांचा वारसा कामाचाच आहे इकडे फक्त. आणि संकटकाळी ते आम्हाला मदत करतात चांगली. काय मदत करतात? मदत का पुराच्या टायमाला त्यांनी पैशाची व्यवस्था केली. आमच्या पोटाला जर काही कमी पडलं ती व्यवस्था त्यांनी केली आमची. गावातले कचरा वगैरे सगळा गोळा करून बाहेर टाकून दिला त्यांच्या भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून. लाडकी बहीण योजनेचा काही इथं फटका बसेल त्यांना? लाडक्या बहीण योजनेचा तसा काय विशेष नाही लई संबंध येणार. कारण त्यांनी काय केलं, 1500 रुपये दिले पण बाकी दर वाढवलं ना. त्यालाही दर झाले 170 रुपये किलो, 220 रुपयेपर्यंत हेच पैसे आम्हाला दिलेत ना फिरवून. राज्यात कुणा सरकार येईल? राज्यात महाविकास आघाडी सरकार येणार. महायुती का नको? महायुतीच्या आम्ही विरोधात आहे पहिल्यापासूनच. नमस्ते. राज्यात कुणा सरकार येईल? राज्यात शरद पवार साहेबांचं सरकार येणार आणि शरद पवारांसारखा किंग ह्या महाराष्ट्रामध्ये नाही. का शरद पवार पाहिजे? का म्हणजे शरद पवारांनी खूप कामं केले. कृषी मंत्री असताना आम्हाला खूप प्रेम दिले. कृषी मंत्री असताना आम्हाला त्यांनी म्हणजे शेतीला खूप मदत केल्या. असं मतदारसंघात कोण आमदार होईल? मतदारसंघात आमचा विश्वजित कदम. कामं झालीत का? कामं खूप केले. त्यांच्या वडिलांनी बी कामं केले आणि तो बी करतोय. काय काय सांगाल वडिलांच्या पासूनची कामं? वडिलांनी खूप केलेत की जितकी कामं सांगावी वडिलांची तेवढी कमी आहे. माझ्या स्वतः घरापर्यंत त्यांनी कामं केलेली. त्यामुळे वडिलांची कामं सांगेल तेवढी थोडी आहे ती. आणि आता विश्वजित कदम बी त्यांच्या पाऊल टाकून निघाला आहे. महापुरात कोण मदतीला येतं? विश्वजित कदम होता. कमरेवड्या पाण्यातनं विश्वजित कदम आमच्या गावात मदत करायला होता. कुठलं गाव तुमचं? माझं हेच गाव आमनापूर. किती पाणी होतं घरात? त्यावेळी घरात आमच्या 1-2 फूट पाणी होतं की. आणि त्यामुळं आम्ही आता काँग्रेसशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि काँग्रेस हीच आमचा जीव. आणि पतंगराव कदमांच्या पासून बी जीव. पतंगराव कदमांनी एक वेळा 6ला पूर आला होता त्यावेळी पतंगराव कदमाने आम्हाला मदत केलेली होती. आणि त्यानंतर 19ला पण विश्वजित कदमाने खूप साथ केली. अतिशय चांगली माणसं. आणि ही देशमुख आहेत त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं काही नाही अजिबातसुद्धा. मस्तीखोर माणसं आहे ती. आणि त्यामुळं आम्ही त्यांच्या नादाला बी लागत नाही, त्यांच्याकडे जात बी नाही. आत्ता ह्या मतदारसंघामध्ये तुम्हाला सांगतो, ह्या मतदारसंघामध्ये 60-40 होणार आहे. 60-40. मी काय लई मोठं बोलत नाही, ती पण उमेदवाराच आहेत. 60-40 होणार. आणि माहितीसाठी सांगतो विश्वजित कदम हे खूप मतांनी निवडून येणार आहेत. वरनं काय कमी जास्ती होईल पण हे तर आमच्याकडे खूप मतदान आहे. आमच्याकडे आता 60-70% मतदान आहे अमनापूरमध्ये. काय वाटतंय मतदारसंघात? बाळासाहेब विश्वजित कदम. कामं झालीत तुमच्या भागात? होय. काय काय सांगा? आमनापूर सचिवालय, पूल नदीवलं आणि काय डांबरी रस्ता. आता ते मोठा बँकेमार्फत झालेला रस्ता ते बाळासाहेबांमुळेच झाला आहे. आमनापूर गावचा पाणी पुरवठा अंतर्गत पाईपलाईन. गावाला 5000 लिटरचे पाण्याचे टँकर दिला आहे बाळासाहेबांनी. अशी बरीचशीच कामं केली ती. लाडकी बहीण योजनेचा काय फटका बसेल? काही सुद्धा बसणार नाही. का? का तर आता येणाऱ्या सरकारने 3000 रुपये लाडक्या बहिणीला जाहीर केले. त्यांचं 1500 आहे, त्यांचं 3000 आहे. फरक आहे 1500चा.
फटका बसेल यांनी 1500 रुपये लाडके पण 100चा स्टॅम्प 500 रुपये केला. तेलाचा डबा 1700चा 2200ला केला. कसा पटणार बस फटका? राज्यात कुणाच सरकार आहे? काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचं महायुती नको? नको. महाविकास आघाडी सरकार येणार. महागाई वाढल्या, शेतकऱ्यांच्या खताच दर वाढवली ती म्हणून. नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय मतदारसंघात? मतदारसंघामध्ये वातावरण विश्वजितच आहे. कारण का जे साहेबांनी जे काय त्यांच्या वडिलांनी जे आम्ही त्यांना या भागाचे विकास पुरुष मानतो, त्यांनी जी पेरणी केलेली आहे त्या पेरणीवर विश्वजित साहेबांनी त्या पद्धतीनं त्या पाऊल टाकलेले आहेत. सर्व तळागाळातील सर्व गटतटातील पक्षभेद, जातभेद, पंथभेद न पाहता त्यांनी सर्वांशी सहकार्य आतापर्यंत केलेलं आहे. 5 वर्षात हा पुरावा आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये म्हणजे आमच्या या गावामध्ये म्हणजे कदम साहेबांना नेहमीच आम्ही उचलून धरलेलं आहे. आणि त्यांचं काम उत्तम आहे आणि कार्यही असं आहे की जे विश्वामध्ये त्यांच्या संस्था पसरलेल्या आहेत. नुसत्या संस्था पसरल्या नाहीत, या भागातील लोकांना, तरुणांना त्या संस्थेमध्ये काम दिलेलं आहे. आणि या शासनामध्ये गेल्यानंतर त्यांची धडपड, त्यांच्या खात्यामध्ये कार्य करण्याची प्रथा आणि पद्धत ती विश्वजितनी सांभाळली आहे. म्हणून त्यांच्या यशस्वीतेला माझा सलाम. महापुरात काय म्हणजे काम केले? काय महापुरात अहो या महापुरात मला सांगतो, संपूर्ण पाण्यामध्ये एवढंच नाही तर एका महापुरामध्ये पायाला त्यांच्या जखम झाली असताना ते या चिखलात, या मातीत हे फिरले, सुखदुःखाशी समरस झाले आणि त्या पद्धतीने त्यांनी या मतीचा सहारा दिलेला आहे. म्हणून त्याला धन्यवाद. काय वाटते मतदारसंघात? मतदारसंघात भाजपचं वार आहे. हा. संग्राम देशमुखच निवडून येणार इथून. कामं झालीत का त्यांच्या माध्यमातून? त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्ष असताना भरपूर अशी कामं झालेली आहेत. ही जी कामं आत्तापर्यंत झाली आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेली आहेत. विद्यमान आमदारांनी काहीच काम केलेलं नाही. रस्ते बिस्ते अवस्था आपण बघतायच, काही केलेलं नाही. आणि मतदारसंघात अजिबात कधी येत नाही ती. फक्त काहीतरी झालं की फोटोशूट करायला तेवढी येते ती. राहणार पुण्यात आणि पलुसगड गावामध्ये फक्त उमेदवार निवडणूक जाहीर झाली की तेवढंच येणार, असं चालत नाही. लाडकी बहीण योजनेचा इथं फायदा होईल का? लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार. लाडकी बहीण योजनेच्या आणि PM किसान म्हणा, भारतीय जनता पार्टीने जेवढ्या योजना आणल्या त्या अगदी सक्षमपणे राबवल्या त्या. आणि जर महाराष्ट्रात पण भाजपचं सरकार यायला पाहिजे, कारण केंद्रात भाजप सत्ता आहे. त्यामुळे इथं जर महाराष्ट्रात जर ह्या योजना चालू राहायच्या असतील तर भाजपच येणं आवश्यक आहे इथं. आणि त्या पद्धतीनं सर्व लोकांनी तसा निर्णय घेतलेला आहे की भारतीय जनता पार्टीला सर्वजण मतदान करणार. लाडकी आपलं आत्ता जे आमदार निवडून येणार आहेत त्यांच्या माध्यमातून तुमचा वारंवार जो प्रश्न प्रलंबित आहे, महापूर आल्यानंतर लोकांना त्रास होतोय, त्यासाठी काय केलं पाहिजे वाटतं? महापूर आला की मला सारखं जे महापुराचं संकट येतं आहे इथं थोडंसं नदीकाठच्या भागाचं स्थलांतर व्हावं वर माळ रानाला. त्या ठिकाणी त्याचा शब्द द्यायला पाहिजे होता. खरं त्याशी काय स्थानिक आमदारांनी काय त्याची निर्णय घेतलेला नाही. वारंवार आम्हाला हे गाव सोडावं लागतं. आणि जे काँग्रेसच्या काळात जो आमच्या नदीवर पूल झाला आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होऊन 15 दिवस यावेळी तर पुलावर पाणी होतं. पुलाची उंची वाढवणे गरजेचं होतं, पूल बरोबर केलेलं नाही. त्यामुळं लगेचच पुलावर पाणी येऊन आमनापूर गाव संकटात जातं, बाहेर पडता येत नाही. तर ते पुलाची उंची वाढवणं गरजेचं आहे. तर आपण आमनापूर गावातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या मतदारसंघात आत्तापर्यंत काय काय कामं झाली आणि अजून काय लोकांच्या अडचणी आहेत. त्याचबरोबर प्रामुख्याने या भागात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे महापुराचा. त्यासाठी येणाऱ्या आमदारांनी काय केलं पाहिजे या संदर्भात लोकांशी आपण सविस्तर चर्चा केली. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.